नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे फ्लावर उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। या ठिकाणी पाठीमागे बघू शकता ड्रिपवरती लागवड पण आहे आणि ह्या बाजूला पाटपाणी सुद्धा लागवड आहे। तर या ठिकाणी जे फ्लावरची पानं असेल किंवा रफनेस पानं आहे, पानांची मोठी साईज पडली पाहिजे, ग्रोथ पडली पाहिजे, त्यासाठी महत्त्वाचे एक फवारणी आहे आणि ड्रिप शेड्यूल आहे ते करणं गरजेचं आहे। त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या। अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। निश्चितच उन्हाळा आहे, उष्णता जास्त आहे, हीट जास्त आहे, तर या ठिकाणी आपल्याला पानांची रफनेसपणा, मोठी पानं पडली पाहिजे, साईज चांगली पडली पाहिजे, तर काय करणं गरजेचं आहे। निश्चितच या ठिकाणी ड्रिप ॲप्लिकेशन करत असताना या ठिकाणी एकरी 3 ते 5 किलो फॉस्फरिक ॲसिड जाणं गरजेचं आहे। त्याचबरोबर मॅग्नेशियम 10 किलो या ठिकाणी कंपल्सरी जे सर्व फ्लावर उत्पादक शेतकरी त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती त्यांनी हे करून घ्यायचे। फॉस्फरिक ॲसिड 3 ते 5 किलो, मॅग्नेशियम 10 किलो या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचे। त्यानंतर महत्त्वाची जी फवारणी आहेत, या फवारणीमध्ये 11-36-24 5 ग्राम प्रति लिटर, त्याचबरोबर G5 फॉलिओर 3 ml प्रति लिटर, टॉपसील 3 ml प्रति लिटर आणि हायकॉन 3 ml प्रति लिटर याप्रमाणे हा स्प्रे करायचा आहे की जेणेकरून आपल्याला पानांची साईज चांगल्या पद्धतीने मोठी पडली पाहिजे, रफनेस पाना पडला पाहिजे। त्यासाठी आपल्याला हे स्प्रे आपल्याला आणि एक ड्रिप शेड्यूल आहे हे आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचे। आणि जे फवारणीचं शेड्यूल आहे हे शक्यतो मॉर्निंग हावर्सला सकाळी आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करून घ्या, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल। अशा पद्धतीमध्ये जे महत्त्वाचे 2 शेड्यूल आहे, एक ड्रिप शेड्यूल असेल आणि एक फवारणी शेड्यूल, हे आपल्याला करून घ्यायचे। त्याचबरोबर आपल्याला जर वाटलं कुठेतरी आळीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही निश्चितच त्याच्यामध्ये इमामॅक्टेन असेल किंवा प्रोक्लाम आहे तुम्ही ॲड करू शकता की चांगला त्याच्यामध्ये आळीला सुद्धा प्रादुर्भाव जो झालेला असेल तो कमी सुद्धा करण्यासाठी मदत करणार आहे। किंवा गॅस पॉइजनसाठी तुम्ही या ठिकाणी फॅन्डॉल प्लस असेल ते किंवा प्लेन फॅन्डॉल सुद्धा आहे, तुम्ही ते वापरू शकता। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।